आपल्या सरकारने आता जे निर्णय घेतले आहेत ते अत्यंत महत्वाचे निर्णय घेतलेले आहे। माननीय सुमित वानखेडेजी, आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे 5 वर्ष जे आपण 1,500 रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये 2100 रुपये महिना आपण करणार आहोत। 2100 रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता, आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही। शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही, आम्ही शब्द दिलाय। आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ हा शब्द दिलाय। आणि आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊसवाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीजमध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही। पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची, शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, याचाही निर्णय आपण करतो आहे। आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय, आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही। बिल प्रत्येक महिन्यानी 10% वाढतात, विजेचे रेट प्रत्येक 10% वाढतात प्रत्येक वर्षी। पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे, आत्ताचा रेट 8 रुपये 10 पैसे आहे, पुढच्या 5 वर्षांनी जर ॲव्हरेज केलं तो 11 रुपये 20 पैसे झाला पाहिजे। ॲव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे, ज्या पद्धतीची भाववाढ चालू आहे, पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे, म्हणजे शेताचं वीज बिल आम्ही घेणारच नाही, शेतकऱ्याकडे घेणारच नाही। पण तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या 2029 मध्ये जेव्हा राजेश वानखेडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे 11 रुपये 20 पैसे होणार होतं ते फक्त 6 रुपये राहणार आहे, 6 रुपये राहणार आहे। हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे। आमचं सरकार निर्णय घेत आहे, मी निर्णय घेतोय, मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे, या अमरावती जिल्ह्याच्या पांदन रस्त्याला देणार आहे। या जिल्ह्यातले संपूर्ण पांदन रस्ते चांगले झाले पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे, शेतकऱ्याच्या पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे। आणि याकरता आम्ही काम करतो आहे। एकीकडे जलसंधारण करायचं आहे, पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जलसंधारणाचे छोटे छोटे बांध आहे ते आम्ही बांध चांगले करतो आहे। या ठिकाणी जमिनीतलं पाणी वर आणत आहे, जमिनीत 800 फूट पाणी खाली चाललं आहे। जोपर्यंत जमिनीचं पाणी वर येणार नाही, शेतकऱ्याचा पुरा रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत कौंडण्यपूर आणि आपल्या अमरावतीचा विकास होऊ शकत नाही। आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन, आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व भक्तांना आश्वासन आहे की आमचं सरकारने जो संकल्प केलाय, राजेश वानखेडेला मत देताना जो संकल्प तुम्ही केला होता, जो आम्ही संकल्प केला, देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं तो एक एक शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आज पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मी फार नशीबवान आहे की मला अमरावती जिल्ह्याचं, नागपूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे। मागच्या वेळी मी पालकमंत्री होतो, पण अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन आई रखमाईचं, आई रुक्मिणी मातेचं मला या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र विकास करण्याचा जो मला या ठिकाणी योग आलेला आहे हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे आणि माझ्या नशिबात लिहिलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी आलो आहे। मी तुम्हाला वचन देतो की माननीय देवेंद्रजीच्या समोर मी पूर्ण आराखडा, या ठिकाणी जे आर्किटेक्ट आहे कुठे गेला, आर्किटेक्ट कोण आहे, आर्किटेक्ट ते मुलगी आली होती ना आर्किटेक्ट। तुम्ही आता एक काम करा, तुम्ही सर्व तयार केलेलं माझ्याकडे देऊन टाका आणि फक्त तुम्ही मला माझ्याकडे 1 महिन्याने या। मी तुम्हाला आर्किटेक्ट नवरकर, ज्यांनी शिवसृष्टी बांधली, ज्यांनी कुऱ्हाडी महालक्ष्मीचं काम केलं, 151 फूट हनुमानजीची मूर्ती बसताय, या सर्वांना तुमची गाठभेट करून देतो। तुम्ही केलेलं, आम्ही केलेलं, सर्वांनी विचार केलेलं एक असं संस्थान उभं करू, ही जी पंढरपूर विदर्भामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती कौंडण्यपूरचं दर्शन घेतलं पाहिजे, याकरता आई रुक्मिणीचं दर्शन घेतलं पाहिजे, याकरता मी एक चांगला 5 वर्षाचा विकास आराखडा करू, एका वर्षात नाही होणार। आणि आपल्याला एकच वचन द्यायचं आहे,
या कामात कुणी एक पैसा खायचा नाही, एक पैशाचा भ्रष्टाचार करायचा नाही, एक पैशाचा त्या ठिकाणी कुठलाही धार्मिक कार्य धर्माचं कार्य करण्याकरता आपण या ठिकाणी आपलं सर्व इन्कम फिन्कम सोडायचं आहे. आपण त्यामध्ये कुठेही नजर टाकायची नाहीये. देव देश धर्माच्या कार्याकरता, देव देश धर्माच्या कार्याकरता येणार हजारो पिढी तुमच्यासमोर बसलेल्या लहान लहान पिढींना संस्कार देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो, मी काही नाही काही माझा दावा नाही की मी सारं बदलून जाईल, मी सारं बदलून जाईन हे मला माहिती नाही, पण रखुमाई आईने मला इथं आणलंच आहे तर काही ना काही चांगलं करण्याचा मी प्रयत्न करील, एवढंच वचन मी आपल्याला देतो. सर्वांचे आभार मानतो. तुम्ही आज जे दर्शन घेतलं आहे साडीचं, आणि साडी आईला त्या ठिकाणी आपण समर्पित केली आहे, साडी आईच्या चरणी चढवलेली आहे. या साडीच्या दर्शनाने तुम्हाला सर्वांना साडीचं दर्शन कोणी कोणी घेतलं आहे हात वर करा. साडीचं दर्शन आईला साडी समर्पित करताना अर्पण करताना कोण कोण होतं? मी आई रुक्माईला प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे.